मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तो संडेला डबल हेडर होणार आहे आणि या डबल हेडरची दुसरी मॅच होणार आहे लखनौ सुपर जायंट्स वर्सेस पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये. आता या दोन्ही संघांसाठी ही मॅच काय इम्पॉर्टंट आहे, कारण की हे दोनही संघ या कॉम्पिटिशनमध्ये अजूनही आहेत, प्लेऑफच्या कॉम्पिटिशनमध्ये अजूनही आहेत. सो उद्याची मॅच जो संघ जिंकेल त्यांचे चान्सेस वाढतील प्लेऑफमध्ये जाण्यासाठी, आणि जो संघ हरेल त्याच्यासाठी अजून कठीण होत जाईल प्लेऑफमध्ये जाणं. सो उद्याचा सामना जिंकणं दोनही संघांना खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता ह्या दोन्ही संघांमध्ये जी पहिली मॅच झालेली होती, ही मॅच पंजाब किंग्सने अगदी आरामात जिंकलेली होती, लखनौला हरवलेलं होतं. तर उद्याची यांची दुसरी मॅच जी आहे ती होणार आहे धर्मशाला स्टेडियम, जे की पंजाबचं होम ग्राउंड आहे. आता या होम ग्राउंडवरती पंजाबचा रेकॉर्ड खूप जास्त खराब आहे. श्रेयस अय्यरचा रेकॉर्डसुद्धा खराब आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणाला कॅप्टन्सी द्यायची, काय टीम बनवायची, इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स काय सांगतात बघून घेऊया. हेड टू हेडमध्ये LIC जिंकलेले आहेत 3 मॅच, पंजाब जिंकलेले आहेत 2 मॅच, आणि उद्याची मॅचसुद्धा लखनौ जिंकू शकते. ओके, असं प्रेडिक्शन आहे. ग्राउंड रिपोर्ट बघायला गेलो तर टोटल 10 मॅचेस झाल्यात. ॲव्हरेज स्कोर 180हून अधिक आहे. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकली 8 वेळा, बॅटिंग सेकंड करणारी टीम जिंकलेली आहे 3 वेळा. स्कोरिंग पॅटर्न 150पेक्षा बिलो स्कोर दोनदा झाला आहे. 150 ते 169 स्कोर एकदा झाला आहे. 170 ते 189 स्कोर 4 वेळा झाला, आणि 190हून अधिक स्कोर 4 वेळा झाला आहे. बॉलरसाठी कशा प्रकारे हेल्प आहे, 11 मॅचेसमध्ये पेसर्सना 53 विकेट्स आणि स्पिनर्सला फक्त 19 विकेट भेटलेले आहेत. सो पेसरसाठी चांगला विकेट्स भेटत आहेत. दोन्ही टीमच्या प्लेइंग 11कडे जाऊया. रिषभ पंत कर्णधार लखनौचे, आउट ऑफ फॉर्म चाललेले आहेत कम्प्लिटली. त्यानंतर मार्क्रम, मिच मार्श, निकोलस पुरान, अब्दुल समद आणि आयुष बदोनी, रवी बिष्णोई, दिग्वेश राठी, आवेश खान, प्रिन्स यादव आणि मयंक यादव, आणि सोबतच इम्पॅक्ट प्लेअर असतील डेव्हिड मिलर. सोबत पंजाबची प्लेइंग 11मध्ये श्रेयस अय्यर कर्णधार, प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग जे की इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येऊ शकतात जर पहिली बॉलिंग असेल तर. त्यानंतर जॉश इग्निस, नेहल वधेरा, शशांक सिंग, हरप्रीत बरार, मार्को जॅन्सन, उमर झाई, सूर्यांश शेडगे, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग हे खेळू शकतात. आता आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स बघूया, त्यामधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतील. सुरुवात करूया एडम मार्क्रमपासून. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, बॉलिंगही करत आहेत, बॅटिंगही करत आहेत. 9 रन, 52 रन आणि 2 विकेट, 66 रन आणि 1 विकेट, 6 रन 58 रन. सो चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, विकेट्स पण घेतात बॉलिंगमध्ये. तुमच्यासाठी उद्याच्या मॅचमध्ये कॅप्टन वाईस कॅप्टनसाठी चांगले चॉईस असू शकतात एडम मार्क्रम. पंजाबच्या अगेन्स्ट 28 रन, 0 रन, 37, 21, 47 वेन्यूवरती अजून नाही केले. मिचल मार्श 34, 45, 4, 30, 81. पंजाबच्या विरुद्ध जी गेली मॅच झाली त्या शून्यामध्ये आऊट झालेले होते. त्याच्या आधी 20 रन, 3 रन, 63 रन, 15 रन. सो ही 63 रनाची एक इनिंग सोडली तर पंजाब विरुद्ध फेल होत आहेत. वेन्यूमध्ये एक इनिंगमध्ये 15 रन त्यांच्या खात्यामध्ये जमा आहेत. त्यानंतर निकोलस पुरॉन 27, 9, 11, 9. लक्षात घ्या, गेल्या 4 इनिंग्स फार खराब आल्या. सो उद्याची इनिंग धुवाधार असू शकते, जबरदस्त असू शकते, कारण की निकोलस पुरान ऑलरेडी चांगल्या फॉर्ममध्ये होते टुर्नामेंटच्या सुरुवातीला, पण गेल्या 4 मॅचेस फेल गेलेले आहेत. फेल म्हणण्यापेक्षा त्यांच्या साजेशी खेळी झालेली नाही. सो उद्याच्या मॅचमध्ये ती येऊ शकते. त्याच्या आधी 61 रनची खेळी होती. पंजाबच्या विरुद्ध 44 रन केलेत, 42 केलेत, 45 केलेत, चांगला फॉर्म आहे. त्याच्या आधी 0 आणि 5 वेन्यूवरती खेळले आहेत. रिषभ पंत टोटली आउट ऑफ फॉर्म आहेत. पंजाब विरुद्ध सुद्धा टोटली आउट ऑफ फॉर्म आहेत गेल्या काही मॅचेसमध्ये. वेन्यूवरती अजूनही ते खेळलेले नाही आहेत. आयुष बदोनी 35, 36, 50, 22, 28 चांगल्या फॉर्ममध्ये खेळतात, पण बॅटिंग ऑर्डर फिक्स नाही आहे, त्यामुळे आपल्याला घेता येत नाही टीममध्ये. पंजाब विरुद्ध 41, 8, 43, 5, 4. डेव्हिड मिलर रिसेंटमध्ये परत खराब फॉर्म आहे, पंजाब विरुद्ध सुद्धा खराब फॉर्म आहे. सो स्मॉल लीगमध्ये तुम्ही अवॉइड करू शकता. अब्दुल समद खूप जास्त खाली येत आहेत खेळायला, चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा नाही आहेत, तुम्ही अवॉइड करू शकता. त्यानंतर मयंक यादव खूप चांगली बॉलिंग करत आहेत, 1 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 1 विकेट. इंजुरीमधनं बाहेर आलेले आहेत. गेल्या वेळी जे पंजाबमध्ये खेळले तर 3 विकेट घेतलेल्या होत्या. उद्याच्या मॅचमध्ये ओपनिंग ओव्हर, डेथ ओव्हर दोन्ही टाकू शकता. सो तुम्ही तुमच्या टीममध्ये मस्ट पिक आहे. प्रिन्स यादव जास्त काही चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत, पण लखनौ खेळवत आहे. वेन्यू विरुद्ध आणि पंजाब विरुद्ध नाही खेळलेले. रवी बिष्णोई 1-0-0, 2-2. पंजाब विरुद्ध गेले 2 मॅचमध्ये विकेटलेस, त्याच्या आधी 2-2 विकेट आणि 1 विकेट आहे त्यांच्या नावावरती. त्यानंतर आवेश खान 2 विकेट, 0 विकेट, 3 विकेट, 1 विकेट, 1 विकेट. पंजाब विरुद्ध 5 पैकी 4 मॅचमध्ये विकेटलेस आहेत, एका मॅचमध्ये 2 विकेट आहेत. दिग्वेश सिंग 1-2 मॅच विकेटलेस, 1-1. पंजाब विरुद्ध 2 विकेट्स गेल्या सामन्यामध्ये घेतलेलं होतं, ज्यात लखनौ हरलेली होती.
पंजाबची टीमकडे जाऊया. प्रियांश आर्या 23, 69, 22, 16, 22. लखनौ विरुद्ध 8 रन व्हेन्यूवरती खेळलेले नाही आहेत. प्रभसिमरन सिंग 54, 83, 33, 13, 30. जी गेली मॅच एल एस जी विरुद्ध झाली त्यामध्ये 69 रन केलेले आणि मॅन ऑफ द मॅच होते. त्याच्या आधी 19, 9, 4 व्हेन्यूमध्ये 4 इनिंग 60 रन. लक्षात घ्या, जेव्हा पण आपण फॅन्टसीची टीम बनवतो आपल्या सगळे अपोनंट जे होते, पण आपण प्रत्येक मॅचला प्रियांश आर्य आणि प्रबळ सिमरन सिंग ह्या दोघांनाही टीममध्ये घ्यायचो आणि चांगल्या परफॉर्मन्समुळे आपण सगळ्या मॅचेस वन साईड जिंकत सुद्धा होतो. सो उद्यासुद्धा आपण ह्यांना टीममध्ये घेणार आहेत. भले ह्यांनी परफॉर्मन्स नाही केला तरी चालेल, पण आपण टीममध्ये घेणार आहोत. श्रेयस अय्यर 72, 25, 6, 7, 0. एल एस जी विरुद्ध 52, 23, 38, 50, 6 मस्ट पीक आहे उद्याच्या मॅचमध्ये. जॉश इग्निस चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहे, चान्स पण भेटत नाही आहे, पण विकेट किपिंगमध्ये तुम्हाला पॉईंट्स देऊ शकतात. नेहल वदेरा 5, 5, 33, 10, 27, 43. जी गेली मॅच झाली एल एस जी विरुद्ध त्यात 43 रन केले. त्यानंतर 1 रन, 46 रन, 23 रन, 16 रन. बॉटमला बॅटिंगला येतात, डाऊन येतात, सो चान्सेस कमी भेटतात. पण जर पंजाबच्या 2-3 विकेट फटाफट पडल्या तर मात्र चांगला चान्स भेटू शकतो. उमर जाई 1 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 5 विकेट, 1 विकेट. हा रेकॉर्ड जो आहे हा दुसऱ्या लीगचा सुद्धा आहे, सो ते सुद्धा कन्सिडर तुम्ही करू शकता. त्यानंतर शशांक सिंग 23, 31, 1, 8, 1, 18, 2. एल एस जी विरुद्ध 9 रन व्हेन्यूवरती 1 इनिंग 64 रन. मार्को जॉन्सन 2 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 3 विकेट, 0 विकेट. एल एस जी विरुद्ध 1 विकेट व्हेन्यूवरती अजूनही खेळलेले नाही आहेत. त्यानंतर अर्शदीप सिंग प्रत्येक मॅचमध्ये विकेट घेत आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एल एस जी विरुद्ध 3 विकेट, 2 विकेट, खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. वेन्यूवरती 4 इनिंग 4 विकेट. झेवियर बॅडलेट कदाचित खेळणार नाहीत, खेळले तरी प्रत्येक मॅचमध्ये विकेट घेत आहेत, तुम्हाला एक चांगले पॉईंट्स देऊन जाऊ शकतात. त्यानंतर युजवेंद्र चहल गेल्या मॅचमध्ये हॅट्रिक घेतलेली होती, पण श्रेयस अय्यरने 3 ओव्हर दिलेल्या होत्या. सो हॅट्रिक घेतलेली होती, 4 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 4 विकेट, 1 विकेट. एल एस जी विरुद्ध 1-0, 1-0, 1 वेन्यूमध्ये 1 इनिंग 0 विकेट. आता मग काही मॅचअप्स जाणून घेऊया. प्रभसिमरन सिंग मयंक यादवने 2दा आऊट केलं आहे, केवळ 3.5चा ॲव्हरेज आहे प्रभसिमरन सिंगचा. मिचेल मार्श अर्शदीप सिंगने 2दा आऊट केलं, गेल्या मॅचमध्ये 0त आऊट केलेलं होतं, केवळ 19चा ॲव्हरेज आहे मिचेल मार्शचा. आणि त्यानंतर एडन मार्क्रम समोर सुद्धा अर्शदीप सिंग 4 वेळा आऊट केलं आहे, केवळ 23चा ॲव्हरेज. उद्या तुमच्यासाठी अर्शदीप सिंग आणि मयंक यादव इम्पॉर्टंट असतील. सो आता आपण बघून घ्या फॅन्टसीची टीम. पण लक्षात घ्या, ही माझी फायनल टीम नाही आहे. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती टॉस नंतर भेटते. सध्या मी माझ्या टीममध्ये निकोलस पुरानला घेऊन त्याला कॅप्टन केलेलं आहे. त्यानंतर प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, अय्यर, मिचेल मार्श, ॲडन मार्क्रम, मार्को जॉन्सन, चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव. लक्षात घ्या, उद्या मी कदाचित चेंज करू शकतो, मार्क्रमला सुद्धा कॅप्टन करू शकतो किंवा निकोलस पुरानलाच ठेवू शकतो. पण मी श्रेयस अय्यरला कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅप्टन करणार नाही. पाहिजे तर मी वाईस कॅप्टन करेन, पण कॅप्टन्सी देणार नाही, कारण की या ग्राउंडवरती पंजाबचा ओव्हरऑल रेकॉर्ड फारसा चांगला नाही आहे. आता हां, उद्या हा रेकॉर्ड बदलू शकतो, काही होऊ शकतं, पण आपण स्टेट्सला धरून वगैरे अय्यरला कॅप्टन्सी नाही देणार आहोत. जर काही चेंजेस असतील तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मी जो टीम शेअर करेन टॉस नंतर त्यामध्ये समजेल. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडून नक्की जॉईन व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.